आपण जी 5%ची 25% सर्व गृहनिर्माण संस्थाला आहे, पण जे स्वयं विकास करायचा असेल, स्वयं पुनर्विकास करायचा असेल, त्यांना 5% फक्त पैसे आपण घेत होतो, पण त्यामुळे प्रीमियम रेडी रेकनरच्या. पण त्याच्यामध्ये एक अट होती की 25% ही प्रधानमंत्री आवास योजनेला देणे बंधनकारक राहील. त्यामुळं तिथले जे जुने जे बिल्डिंग्स आहे ते काही नवीन ते 25% लोकांना काही प्रधानमंत्रीला घर देऊ शकत नाही. त्यामुळे ते वेगळ्याच माझा लागतील. आपण यामध्ये अट टाकली होती की तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर 25% प्रधानमंत्री आवास योजनेचा लोकांना द्या. त्यामध्ये आता वर्षभरात कोणीच आलं नाही, त्यामुळे ही अट सुद्धा आता काढून टाकलेली आहे. या 3 महत्त्वाच्या गोष्टी 10% ते 5% केलं आणि स्वयं पुनर्विकासाकरताही 5% केलं आणि गृहनिर्माण संस्थेकरता केलं. नाही, अजून कोणाचं निवेदन आहे? घ्या निवेदन, घ्या निवेदन 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 होऊ द्या. सन्माननीय बावनकुळे साहेबांनी पाणंद रस्ते करण्यासंदर्भातली जी कमिटी जाहीर केली त्याच्यामध्ये जो आमच्या मनामध्ये एक भीती होती की प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्षाच्या आमदारांना डावललं जातंय, परंतु ती तालुका कमिटी त्याच्या मतदारसंघाची आमदाराच्याच अध्यक्षतेखाली असल्यामुळं तो डाऊट क्लिअर झाला की तसं काही डावललं जाईल असं वाटतं. विधानसभा समिती राहणार तो, त्या कोण आमदार असेल तो, बरोबर ना? का तिथं सत्ताधारी टाकणार नाही? बरं, चांगलं आहे, म्हणून तुमचं अभिनंदन. पण त्याच्यामध्ये आणखीन एक बरेच दिवसाचा विषय आहे, तो म्हणजे पूर्वी संजय गांधी निराधार योजनेचा कमिटीचा अध्यक्ष आमदार होता. मध्यंतरी आमच्याच काळामध्ये तो आपण आमदारांचं ते अध्यक्षपद काढून टाकलं. आता 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 80-85% 90% आमदार तुमचेच आहेत, 10% फक्त आम्ही आहोत. मला असं वाटतं की आमदारांनाच पुन्हा त्या कमिटीचं अध्यक्ष केलं तर सर्वांना त्याच्यामध्ये एक मान सन्मान मिळेल आणि तोही विचार करावा असं मला वाटतं. चला काय निवेदन करा. निवेदन होऊ द्या ना. निवेदन. अच्छा, बोला. अध्यक्ष महोदय, मी आभार मानतो मंत्री महोदयांचे की त्यांनी ते 5%वर आणलेलं आहे. माझी मागणी मागच्या वर्षी होती मुख्यमंत्री महोदयांना की ते 1%वर आणा. माझी एवढीच विनंती राहील की 2 गोष्टी त्याच्यात. एक, आत्ता निवडणुका सुरू असताना आणि परत महानगरपालिकेच्या 29 शहरांमध्ये निवडणुका जेव्हा लागतील तर यंत्रणा त्याच्यात व्यस्त होते, तर ती एक स्वतंत्र यंत्रणा किंवा थोडी सुलभ यंत्रणा ठेवा जेणेकरून ती व्यस्त होणार नाही. आणि हा पण विचार करा की 5%चं थोडं अजून कमी होऊ शकतं, कारण काही सोसायटीज अशा आहेत की जेन्युअनली त्यांना परवडत नाही. तर काही जर तुम्हाला अशा स्पेसिफिक केसेस आल्या तर तुम्ही त्यांना ती संधी देऊ शकाल का? माननीय अध्यक्ष महोदय, माननीय आदित्य ठाकरेजींनी या दोन्ही बाबी मांडल्या, त्याचा विचार करू. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी जे निवेदन केलं की शासनाच्या जमिनीवरती ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांचं वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये त्यांना पुनर्स्थापित करण्यासंबंधीचं जो आता घोषणा केली आणि विशेष म्हणजे पंतप्रधान आवास योजनेची अट जी आहे ती देखील काढून टाकली आणि ते शुल्क भरायचं आहे ते 5%वरती आणलं. मी खरोखर महसूल मंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे, कारण याच सभागृहामध्ये मी नागरी निवारा जी वसाहत आहे ज्याचा मी प्रतिनिधित्व करतो त्या भागातील नागरिकांच्या आणि माझ्या मतदारसंघातल्या अनेक शासकीय सोसायट्या ज्या आहेत त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी लक्षवेधीद्वारे त्यांचं लक्ष वेधलं होतं आणि माननीय मंत्री महोदयांनी याच सभागृहात सांगितलं होतं की याबाबत आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून कॅबिनेटसमोर जाऊन निर्णय घेऊ. आणि अलीकडच्या काळामध्ये जो बोला सो किया अशी करणारी माणसं खूप कमी आहेत, परंतु माननीय महसूल मंत्री आपण व्यक्ती म्हणून चांगले आहात आणि त्याचबरोबर महसूल विभागामध्ये प्रशासकीय यंत्रणेवर त्यांचा चांगला अंकुश आहे. क्लिष्ट अटी ज्या आहेत त्या दूर करून सर्वसामान्य माणसाला न्याय कसा देता येईल यासाठी ते प्रयत्न करतात आणि त्यामुळे माझ्याकडे असणाऱ्या नागरी निवारातील टपरीवाले, रिक्षावाले, टॅक्सीवाले, हातकाम करणारे, घरकाम करणारे आज जवळजवळ 2,500-3,000 हजार लोक आहेत. त्यांना तुमच्यामुळे न्याय मिळाला. मी त्यांच्या वतीने आपल्याला अभिनंदन करतो आणि आई जगदंबेला प्रार्थना करतो की आपल्यासारखा महसूल मंत्री आहे त्याला उदंड आयुष्य लाभू दे, उत्तम आरोग्य लाभू दे आणि अशी महाराष्ट्र सेवा करा. नितीन रावसाहेब, मी या ठिकाणी सन्माननीय महसूल मंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मी मुंबईतील एका मोठ्या हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष आहे आणि अनेकदा निवेदनं केले होते की भोगवटदार 2 वरून 1 करण्यासंबंधी आपण
त्या ठिकाणी त्याचं रिलॅक्सेशन करावं आणि त्यामध्ये परळीतलाच आहे मी शुभदा. तर त्या ठिकाणी एक चांगला निर्णय आपण या ठिकाणी दिला, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन. आणि त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं रिलॅक्सेशन सुद्धा दिलं, त्याबद्दल अभिनंदन. परंतु अध्यक्ष महोदय, आपण ज्या शासकीय जमिनी आमदार खासदारांच्या सोसायटीला दिल्यात त्या ₹1 मात्र नाममात्र दराने दिलेल्या आहेत. या संबंधी रिलॅक्सेशन देत असताना तो विचार जर आमदार खासदारांच्या त्या संस्थांसाठी जर आपण तसाच केला आणि निर्णय दिला तर मला असं वाटतं की योग्य होईल. कारण अनेक आमदार असे आहेत की जे अजूनही निधी भरू शकत नाही. माजी आमदारांपैकी सांगतोय मी. तर अशा परिस्थितीमध्ये तो निर्णय जर आपण केला तर